Hello everyone, welcome to my channel Bright Spectrum Learning. My name is Aarti Vijay Patil. आता आज रागव नाही आहे, आज कुठली ॲक्टिव्हिटी पण होणार नाही आहे. हे जस्ट मला तुमच्याशी बोलायचं होतं. जसं मी चॅनल सुरुवात केली याच्या अगोदरच मला सांगायचं आहे की मी कुठली थेरपिस्ट नाही आहे, मी स्पेशल एज्युकेटर नाही आहे, मी पॅरेंट आहे, नॉर्मल पॅरेंट लाईक यू. आता मी हे चॅनल का ओपन केलं आहे की काय ॲक्टिव्हिटीज असतात जे मी राघवबरोबर केले आहेत आणि ते सक्सेसफुल राहिले ते मला तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत. तर राघव 8 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा असल्यापासून तो डायग्नोज झालेला होता विथ माइल्ड ऑटिझम. आणि त्याच्यानंतर आमचा जो प्रवास आहे ऑक्युपेशनल थेरपीचा, स्पीच थेरपीचा, तो चालू झालेला. आता जेव्हा मला कळलं की राघवला माइल्ड ऑटिझम आहे, लगेचच लॉकडाऊन लागला आणि मला कोणी थेरपिस्ट नव्हते जे मला हेल्प करेल. पण नंतर मला एक थेरपिस्ट होती जी मला ऑनलाईन कोर्स देत होती आणि ती मला सांगायची की मी तुला शिकवते, तू राघववरती ते अप्लाय कर. सो प्युअरली राघव वॉज ऑन थेरपीज. ओके, मी त्याला कुठले मेडिसिन्स दिले नाहीत. ॲलोपॅथी नाही आहे, होमिओपॅथी नाही आहे आणि कुठलं पॅथी असेल ते पण नाही आहे. कुठल्याच प्रकारचं मेडिसिन्स आयुर्वेदिक नाही आहे, काहीच नाही आहे. प्युअरली ऑन थेरपीज बेसवरती मी. पण तुमचे जर का डॉक्टर बोलत असतील स्पेशली पर्टिक्युलर गोष्टीसाठी, तर यू कॅन गिव्ह इट. बट अदरवाईज फॉर ऑटिझम देर इज नो सच मेडिसिन्स लाईक दिस. ओके, आता मेन म्हणजे मला हे सांगायचं आहे की पॅरेंट म्हणून इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ॲक्सेप्ट द चाइल्ड. तर सुरुवात इकडूनच होते की ॲक्सेप्टन्स इज मच मोर इम्पॉर्टंट. जेवढ्या लवकर तुम्ही ॲक्सेप्ट कराल ना, तेवढ्या लवकर हा प्रवास तुमचा चालू होईल आणि तुम्हाला डिफरन्स दिसेल. जेवढं तुम्ही उशीर कराल ॲक्सेप्ट करायला, तेवढंच तुमचं डिफिकल्ट सिच्युएशन होत जाणार आहे. तर मला जसं कळलं राघवला काहीतरी प्रॉब्लेम आहे, जेव्हा तो 2 वर्षाचा होता तेव्हापासूनचा माझा हा प्रवास आहे. मी एक दिवससुद्धा घेतला नाही विचार करायला आणि थेरपीज चालू करायला. आणि वी हॅव स्टार्टेड विथ होम थेरपीज चालू केले. मी ऑक्युपेशनल थेरपी चालू केले. घरी सगळ्या गोष्टी आणल्या, कारण की लॉकडाऊन होतं, काही करणं गरजेचं, म्हणजे कुठे घेऊन जाणं बाहेर पॉसिबल नव्हतं. सो मी घरीच सगळ्या गोष्टी घेऊन आलेले आणि मला जसं थेरपीने सांगितलं तसं मी माझं थेरपीजच्या हिशोबाने मी चालत गेले. ओके, स्पीच थेरपी थोडं डिलेट झालं, कारण की स्पीच थेरपी मला काही येत नव्हतं. पण मला जसं जमलं तसं मी त्याच्याबरोबर करत गेले. आता राघव 8 इयर्सचं झालं आहे. थ्रूआउट द एक्सपिरियन्स जे काय मला ॲक्टिव्हिटीज मी राघवबरोबर केले ते मी तुमच्यावर शेअर करते. जे मला वाटलं की हां, हे न्यू पॅरेंट्सला, न्यू ऑटिझम पॅरेंट्सला हेल्पफुल राहील त्यांच्यासाठी. खरं सांगू, हा प्रवास खूप कष्टाचा आहे, खूप पेशन्सचा आहे, खूप एन्जॉयबल आहे. जर का तुम्ही एन्जॉय मोमेंटमध्ये असाल तर ते खूप एन्जॉयफुल आहे. असं नाही आहे की तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात आणि तुम्ही थेरपीज घेतायत, इट विल नॉट वर्क. ओके, सो वेन यू फील लाईक फ्री टाईम, ॲक्च्युली तुम्ही ह्याच्यामध्ये काय करता माहिती आहे, तुम्ही तुमचं चाइल्डहूड अगेन यू आर गोईंग टू दॅट मोमेंट. ओके, मी राघवबरोबर केले, ॲक्टिव्हिटीज केले आहेत. आणि असं नाही की राघवला मी राघव थेरपीज करायचं तर मी फक्त बघत बसायची. नो, आय शुड ऑल्सो डू दोज थेरपीज अँड आय एन्जॉयड अ लॉट. म्हणजे राघव जर का क्ले ॲक्टिव्हिटी करतोय ना, तर मी पण माझा क्ले घ्यायची बाजूला आणि करत बसायची. सो ते लोक काय करतात ना, ते लोक बघणार तुमच्याकडे आणि तेच ते तुमच्याबरोबर करत राहणार. जर का तुम्ही नाही केलं, तुम्ही त्यांच्याकडे बघत बसणार, तर तुमच्याकडे बघत बसेल, मग काही उपयोग नाही आहे. तुम्हाला पण तुमचं ॲक्टिव्हिटीज करायच्या, ते लोक तुम्हाला बघून ॲक्टिव्हिटी करणार, इमिटेशन करतात, ते लोक इमिटेट करतात. सो आणि ह्यांना शिकवणं फार इझी आहे बाय द वे. का सांगू, कारण की ते लोक तुम्हाला इमिटेट करून, तुम्ही चांगलं शिकवणार तर ते लोक चांगलं शिकवणार. ओके, सो इट इज लाईक दॅट. आणि मला जे ॲक्टिव्हिटीज हेल्पफुल झाल्यात, जे इझी वाटल्यात आणि जे मला असं वाटलं की हां, मला तुमच्यावर शेअर केलं पाहिजे, ते मी तुमच्यावर शेअर केलं. असं नाही की मी एका डेस्टिनेशनवरती पोचले आहे, नाही. मी अजूनसुद्धा माझा प्रवास हा चालू आहे आणि चालू किती दिवस राहील मला माहीत नाही, पण चालू आहे. तर आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही माझ्याबरोबर ह्या प्रवासात आहात. तर मला फक्त थोडंसं हेल्प करायचं आहे, म्हणून मी हे चॅनल चालू केलेलं आहे. तुम्ही पण तुमचे काय ॲक्टिव्हिटीज असेल, तुम्ही मला हे सांगू शकता की हे जे तू केलंस ना ॲक्टिव्हिटी, ह्याच्यापेक्षा हे जास्त ॲक्टिव्हिटी इझी आणि तुमच्या मुलाला हे जास्त लवकर कळेल. तर आय विल बी डुईंग दोज ॲक्टिव्हिटीज ऑल्सो. असं नाही की मी नाही, मी माझंच करणार जे मला बरोबर वाटेल, नाही, असं नाही आहे. मी कमेंट्स वाचत जाईन,
तुमचे कमेंट्स मी वाचत जाऊन ते मी अप्लायसुद्धा करेन राघववरती आणि ते मी व्हिडिओ तुझं त्याचासुद्धा शेअर करेन की मला हे कमेंट आलं होतं आणि मी हे अशी ॲक्टिव्हिटी केली हे सांगण्यावरून आणि दॅट इज मोर युजफुल फॉर ऑल ऑफ अस. See, parents, you are not alone in this journey. We all are there. We all are sailing in a same boat. And I will always pray to God that each child should do great in their life. And I will also tell you that these children are great blessings for us. Okay, so enjoy each and every moment. If you want to see more such videos, you can always write in my comment section. Comment sections are always on, and please provide me with a good comments. I'll be definitely hearing those all comments. And there are certain days where you will feel very upset, where you feel very की काय होतंय माझ्याबरोबर आणि मीच का असं होतं. तर असं काही नाही आहे. वी ऑल आर देअर विथ यू. आय एम देअर विथ यू ऑल. So you can also share with me your activities, discuss with me. I'll be there with you. And please do like, share and subscribe to my channel Bright Spectrum Learning. Thank you, and God bless you all. Thank you.